पार्टीचे सर्व गुरुवर्य अंगद पाऊल दुधाळ राहणार यांच्या हस्ते दुधाळ पाऊलचा सत्कार होत आहे। या कुंडलीच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात। या अशा सुंदर कार्यक्रमाचे उद्घाटन सौरभ बाबूसाहेब पाटील ग्रामस्थांना विनंती आहे, कार्यक्रमाला सुरुवात झाली। गावातील मराठी मंडळ कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। सर्व विक्रम निळकंठ माने यांच्या हस्ते श्रीफळ करून झालेला आहे। एकाच मिनिटामध्ये या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम होत आहे। आपल्याला गेल्या आठवड्यात कुकू आलो होतो। कुकू आलता के कुकू कुठला आलता माहित आहे का? आलता लिंबळगावचं। लिंबोळे नाही, लिंबाळा काना लिंबाळा लिंबाळ्याच। आमच्या आराधीन जरा हे हो, पण सगळ्याला कमवल बरं का अशा आराधीन आमची। कार्यक्रमाचं कुकू आलतो कुकू म्हणून ह्या गावामध्ये आपण भक्ती करायला आलेलो आहे आणि ह्या बाळासांना सगळ्यांना आशीर्वाद देऊन जायचा आहे। विक्रम भाऊने कार्यक्रम ठेवलेला आहे, कार्यक्रम भक्तिमय ठेवलेला आहे।
माणसाची चॉईस सुद्धा चांगली लागते, चॉईस. म्हणून विक्रम भावना कार्यक्रम ठेवलेला आई बहिणीसाठी. कार्यक्रम हा गोड गोड झाला पाहिजे आणि आई डोंगराकडून धावून आली पाहिजे, या गादीला आली पाहिजे, भक्ताला आशीर्वाद दिला पाहिजे आणि माझ्या बाळासांना सगळ्यांना आशीर्वाद दिला पाहिजे त्या आईला. म्हणून त्या आईला इथं गादीला बोलवून घ्यायचं. गणपती कार्यक्रमाला येऊन बसले, तुला दिसतंय का? दिसलाय की कुठं आहे? काय मध्ये बसलाय? असं आहे काय? हा, तुला मला दिसतो या. म्हणून त्या तुळजापूरची आई जगन्माता, अरे महाराष्ट्राची आई, तिला कार्यक्रमाला बोलवून घेऊया. बोला इरादा भक्तांनो, तुम्ही म्हणत असाल एवढा गायक सुंदर आहे, म्हणजे आवाज बरं का, पण तो पुस्तक का समोर ठेवतोय? तुम्हाला ह्या निमित्ताने एक ओळख सांगतो. माझे वडील बाळावादी होते, पण माझा फोटोग्राफीचा व्यवसाय 20 वर्षापासून, मी फोटोग्राफर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला युट्यूबला कॅमेरा दिसतोय. पण मला गाणं बिणं काय माहित नव्हतं. ग्रॅज्युएटेड आहे मी, 15वी पास आहे. पण वडिलांना अचानक वारल्यामुळं, निधन झाल्यामुळं गावाला प्रश्न पडला की आई साहेबांना मंदिरात पूजा कोण करणार? आणि आराधी एवढं 50-60 आराधी येतं गावात, कोण चालवणार गादी? म्हणून मी अचानक ह्या माझ्या वडिलांसाठी कैलासवासी संपत आप्पा दुधाळ त्या भागात सुद्धा कार्यक्रम झाले साध्या पद्धतीनं. पहिलं कसं असायचं, पिठाच्या डब्यावर एकच माईक ठेवलेला, सगळे आराधी काढत बसायची, ढोलकी बी त्यालाच, म्हणणारा बी त्यालाच, असं होतं साध्या पद्धतीनं. पण छान कार्यक्रम होत होता वडिलांचा आमच्या. म्हणून त्यांच्यासाठी मी मित्रांनी एवढा मोठा डोंगर उचललाय. मला सांगा, नवीन पवाला माणूस शिकताय का? त्याला बिंडा तर लागतं एक, काढाचा बिंडा नसेल तर भोपळा तर लागतं एक. अरे दादा, माशाच्या पिण्याला कधीच पोहा शिकवायचं नसतं की मला नव्हतं बसा. अहो, मला अंबाबाईने गळा दिलाय, पण एवढी गाणं पाठ होणं शक्य नाही, म्हणून ही भोपळा आहे बघा समोर. म्हणून मी म्हणते काय, माशाचं पिणू पाण्यात पोहतच असतंय. म्हणून आईला डोंगरात कार्यक्रमाला बोलवून घेऊया. आई जर कार्यक्रमाला धावून नाही आली इथं, मग लय पंचायत होईल बघा. कॅशिव मास्तरची बोटात बोट अडकल्याशिवाय राहणार नाही, ढोलकी मास्तरची बोट सुरल्याशिवाय राहणार नाही. वाजलं की तुंतुन कुठं, तुंतुन वाल्याची काड्या हातात नेसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कार्यक्रम नीट होणार नाही, म्हणून त्या आईला कार्यक्रमाला बोलवून घ्यायचा इथं. हकेल माझ्या धाव, उद्या गावाबाई हकेल
कार्यक्रम ठेवलेला छान. आई तुझा माते रूप तुझं गाव माझ्या आराधी मंडळाचे आहेत का इथे लिंबाळा मधले मित्रांनो. देव उगाच एवढं प्रसन्न होत नाही, त्याला चंदनासारखा धुळ उभारावा लागतो. म्हणून जी आराधी मंडळ आहेत का इथली परडीवाली, मंगळवारी शुक्रवारी पूजन सारा गाव म्हणून गोंधळ मारी बघा तुळजापुरात फणग्या पुलवीला या पुण्याला मंदिरात मिळत नाही वाव गोंधळ मंदिर गायचा गोंधळ
सुंदर कवीनं सुंदर असं गाणं लिहिलेलं आहे. विनंती करीतो मनोजराव गोंधळ माझ्या या लिंबाळी गावात बघा या गोंधळाच्या गीतासाठी लिंबराज प्रभू हजारे 51 रुपये आलेले आहे. पांडुरंग गणेश पवार 51 रुपये आले. अविनाश फुलसुरे 51 रुपये आले. बालाजी मोहन फुलसुरे यांच्याकडून सुद्धा 51 रुपये आले. जरी संसारूपी सागरातून जरी एका हाताने दिला असेल आरोग्यासाठी तर त्यांना आई जगदंबा शंभर हाताने देऊ. धन्यवाद.